हरिः ओं श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकि मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितम्। वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीभारतीरमणाय नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही रामायणाचे अयोध्याकांड पळयत रसचे. रामायणांतू 7 कांड, बालकांड सुरवेचे, दोन्हीचे अयोध्याकांड तंत भितरी भरताल त्याग रामान एक वना वच्चे विषय दुखून रामाले पादुकी घेवन भरताने विचेता त्याग दशरथान रामालो प्रीती तक्कोचे रामाले वनगमन हे पुरय आमकां अयोध्याकांडांतूची मेळटा. तशी रामान वना वच्चे पळयले आमी. वना वच्चे विशयू थंय ताज नंतर वनांतू ताका गुहाल भेटी जेवचे, थंय दुखून मुखार वच्चे, पंचवटीचे वाट भरद्वाजान दाखोवचे हे पुराय पळयले. थंय चित्रकूट पर्वताक भरद्वाज ऋषीन थंय वचून थंय राब्याची तुमी थंय तुमकां चांग जागस राबच्याक हांगाच म्हणके क्रूर मृगाचे कसले बादना बारी संतोषाचे एक जाग तो म्हणून म्हणटना जायत म्हणटानी चित्रकूट पर्वताला थंय आयल्यांची एक कडेन रुखापंदाक ते दुसरी रात्री न्हिदताची. लक्ष्मण जग्र बसला. रामू मागीर ಸ್ವಲ್ಪ आळसाय ताका लक्ष्मणाक जाग बैसून दोळ कुरवंतर आशिल्ली ताका. तशी राम ताका हळूची जगयता. कितले की रात्री तो न्हीद करून राखून बसता म्हूण सांगून हळूची आनी म्हणटा पळय फल्ली जल्ली म्हूण दिसता. हांगाचे मृग पक्षी पुरय हळूची कुजन करता आसा पळय आनी आमी मुखार वची लायक बाय सोरया म्हणून त्या वेळार कसं करता निचावन म्हणटाची लक्ष्मण 14 वर्स पर्यंत वनवासांतू भूक न्हीद तानी पुरय सोणू सीतारामाले म्हळ्यार सीतेला न्ही रामाल सेव करतर आशिल्लो ते सेवेंतू ताका आनंद मेळटशिल्ले म्हूण सांगून हरिकथामृत सारांतू सांगताची कशी तो शेषू न्हय धनवा संरक्षिಸುವ ಫಣಿ ಮಳೆ ಶೇಷು ತಾನುಣದೆ ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ಕೊಡದನು ದಿನದಿ ನೋಡುತ್ತ ಸುಖಿಸುವಂದದಿ म्हूण सांगून म्हळ्यार देवान भक्तांक कशी राखता म्हूण म्हळ्यार देव कितले प्रितीन तागेले भक्तांक राखता पळय तशीची लक्ष्मण शेष नागू जालेले देखून ताका निधी नागान केन्नाय निधी राखचे त्यावे कशी एक क्षण सोणान अशी निधी राखता काय तशीच हांगा शेषनागू जगत्याकच दೊಡ್ಡ एक होड संपत्त जावन आशिल्ली सीतारामांक तान एक निधी रुपार संरक्षण करता म्हूण सांगून जाता जाल्यार हांगा पळयल्यार जगत्यांतू रामा त्या सीतेक आनी रामाक 14 वर्स बसला राखून रात्री पाल्ले न्हीद काणान अशी म्हूण म्हणटाची जाल्यार पळय ताका एक घडी कुरवण येतना रामान ताका जगयलें म्हूण म्हणलें आमकां हांगा वाल्मिकी रामायणांत मेळटा. म्हळ्यार त्या विशय कसलो म्हूण म्हळ्यार परमात्मू सदा सर्व काळ सर्व भक्तांक रक्षण करता म्हूण सांगून सांगचें. जाल्यार हांगा लक्ष्मण कशी म्हूण म्हळ्यार सत्पत्र गंध पुष्पादेही अर्चयामी यथा हरे अनुज्ञाम देही देवेश संसारार्थी निवृत्तये म्हूण सांगून भक्तान भगवंताले निमगूच आसकय
तागेल सेवेक म्हाका आज्ञा दी म्हणून सांगून हांगा लक्ष्मणाक रामान आज्ञा केले. केन्नाय सेवकाक रामान देवान आज्ञा कोरता कशी चोलका म्हूण तशीची रामाल सेवक लक्ष्मणाक हांगा राम अनुज्ञा दिता. तशी लक्ष्मण दला म्हूण म्हळ्यार खंय मस्त उल्लेख ना, हें एक मात्र आमकां मेळटा. तशी तांणी उठयलींची यमुनाचे जलांतू स्नान केल्लें, आचमन इत्यादी तांगेले आहानीक पुराय जावन भरद्वाज मुनीन सांगेल चित्रकूट पर्वता वाट आनीक येस चमकलीची. तदनंतर तवळी रामू लक्ष्मणाले ಒಟ್ಟು ಒತ್ತರಶಿಲ್ ರಾಮು ಸೀತೆಗೆ ಪುರಾಯ ದಕ್ಕೈತರ ಸಪ್ಪಳೆ ಹಂಗ ಯಾ ಫುಲ್ಲಾ रुकपळे या फुला रुकपळे भरद्वाज ऋषीन सांगिल्पट्टीनी फूल फल जायजलेलं हांगा आम्ही हांगा यांची सेवन करीत आमकां चित्रकूट पर्वत आहाराक कसली तोंदरी ना म्हूण म्हणलेलें भरद्वाज ऋषीन. तेवेळी दिसता तांणी म्हणला मस्त मोवा मल्ले आसता तांतूं तुकून केन्नाय मोव बोरनू विरकून पडतर आसता पळय पट्टिवे पळय लक्ष्मणा प्रतीची रुक्कारे मोवा मारले तेव्हा कशी एक मारल्यान काही 4 कळसा येतली मोव कितकी तशी हांतू मोव बोरनू देव तरच पळय. तशी चातक पक्षीचे नविलाचे मोराचे तशी किराचे तशी कोगिलेचे सर्व कुजनांगा ऐक पडता. पळिलरी हस्त्यो पक्ष्यो मांत्रसचे हांगा म्हूण म्हळेले क्रूर मृग मस्त ना म्हणून तशी आसच्या पुरो हांगा पळिल्यार तशी दिसता. जेव्हा आमी भरद्वाज ऋषीन सांगिल वरी हेंची चित्रकूट पर्वतांत आश्रम रचन करून आमी हांगा राबुया म्हणून सांगता. त्या पर्वताक वचून पावताची. पावली नंतर लक्ष्मणाले सांगता आमी हांगा खंय जेवो राबची लायक म्हणून सांगून तशी थंय तांकां वाल्मिकी ऋषिलेची आश्रम मेळटा म्हूण सांगून वाल्मिकी रामायणांत इति सीताच रामश्च लक्ष्मणश्च कृतांजली अभिगम्य आश्रमं सर्वे वाल्मिकीम अभिवादयन. वाल्मिकी ऋषी त्यांनी पांय पडलीची म्हणून ऋषीक बारी संतोष चलके ऋषीन तांकां तांगेल्या आश्रमांत वाल्मिकी ऋषी तांकां आश्रमांत आपयताची आमंत्रण करताची सत्कार करताची. रामचंद्र सर्व विशय तागेले सांगता आनी लक्ष्मणालेक म्हणटा म्हाका हांगाची पर्णकुटी बांदून राबका म्हणून मन येतरस लक्ष्मणा हांगाची रुखान पाल्ल्यान सकडी पर्णशाले निर्माण करी म्हूण लक्ष्मण कसं करता विंगड विंगड रुखाचे कुडको पुरे हाडता पर्णशाले निर्माण करता. चंद सुदृढ जेवण आशिल्ले ताका एक वच्च्या वाट सुंदर जेवण आशिल्ले एक पर्णशाले लक्ष्मणान केला. थंय चित्रकूटांत वाल्मिकी ऋषी आशिल्लो मुखारी अयोध्येंत रामचंद्र पट्टाभिषेक जावन थंय आळसूच्या शुर्कात 14 वर्सां वनवासा नंतर तेदन तांणी तमसानींची तिरार वास केलेले चित्रकूट सोण चमकलेले म्हणून म्हळ्यार एक चित्रकूटांत खरा केदना खरा सुराले मस्त बाद आशिल्ले ताजे तेवय नाका त्या बादा ताजे नंतर रामाल सामिप्य आशी तांकां रामाल लागीं आसचे. तशी हांगा चित्रकूटांत आशिल्ले वाल्मिकी दुसरवे थंय तमसानींची तिरार आसा म्हणून तो वाल्मिकी दुसरवे म्हूण सांगून लेखुना दोनी वाल्मिकी एक्कजी तो चित्रकूटाले दुखून रामान वनवास जावन वतन तो तमसानींची तिरार चमकलो म्हणून लेखू येता आमी. तशी थंय वाल्मिकीले आश्रमाक चमकला. तशीची त्या वेळाक रामू थंय वास्तू शांतीनी करता लक्ष्मणाक सांगता वास्तू शांती करया म्हणून सांगून त्या वेळाक थंय त्या परे जावन तांणी पर्णशाले प्रवेश करताची. वैश्वेदेव रौद्रबली वैष्णवबली सकडी वास्तू शांती खातीर करून पुण्यवाचन सकड जाता. मागीर विद्युक्त जावन स्नान करून कसले पाप न्ही केला म्हण जाल्यार पाप शांती खातीर पित्रांक होम करता म्हूण आसा तेवय करता तो. तशी थंय राबतात तांणी चंद करून. तशी ते पर्णशाल भारी चंद आसा भारी चंद म्हूण सांगून तो वास्तू पुरुश कोण म्हूण सांगून एक विशय आसा तो आमी केन्नाय वास्तू शांती म्हूण करताची. वास्तू शांती म्हळ्यार कोण
पळयलें वास्तुपुरुश म्हळ्यार कोण म्हळ्यार वराह रुपी परमात्माले हांगा हुमेन जल्लो देव एकू नरकासूर म्हणटाची एकलो देवते जल्ला तो तागेल्या आंगांत सर्व ब्रह्मादी देवतेंक स्थान दितकय तो तशी घर देवस्थान कसलें एक उद्यान सर्व कोरका जेल्ले निर्माण कोरकले एक चांग भूप्रदेश सोदिता पळय ते भूप्रदेशाक वास्तू म्हणटाचे तो वास्तू देवतेस न्हय तो समस्त भूमंडलांत वास्तूक अभिमानी देवते जावन आस देखून त्या वेळाक त्या वास्तू पुरुषाचे एक प्रतिम मेळटा पळयल्यार तुमी घरावक्कलाचे घराक मुर्तनी करतना सान एक प्रतिमे म्हूण येता नेहमी एक तगडार वास्तुपुरुश रचना करताची त्या कशी आसता म्हळ्यार वास्तुमंडल रचनेंतू आग्नेय आनी वायुव्य त्या मुल्यांतू तागेले दोनी पांय आसता मागीर ईशान्य मुल्यांतू तागेले माथ्ये आसता तशी तो कशी आसता म्हळ्यार ताका उर्ध्व केशकय तांबडो वर्णकय शतकोटी योजन गात्राचे दैत्य शरीर सगळे भुंयत तो आस म्हणटाची तशी प्रोत्तान हा म्हणटाचे म्हळ्यार वयर तोंड करून न्हिदला तो नेलार फाट जावन न्हिदला आनी हृदंजली ही म्हणटाची तागेले दोन हातूय तागेले हृदया वयर जोडसून धरून आस तो ताका कोण वंदन करता तागेले आंगांत खंयचे सकट देवते आसची तांगेल ओटूची सर्व वास्तुशांती हवन पूजा सकट स्वीकार करता तो वास्तुपुरुश भुंय आस तितले काळ भुंयचे ओटू आसतकय लय कालांत भुंयचे ओटू लय जातकय वास्तुपुरुषाक कोण सत्कर्म करता वास्तुपुरुषाला पूजा इत्यादी तांणी देवतेंक भारी प्रितीची जाताच त्या वास्तू शांती होम सकट केल्यार फल मेळटा म्हणून वास्तुपुरुषा पूजन करनाशी खंयचेय एक भुंयचेर घर आनी दुसरे सकट केलें म्हणजे सर्व सत्कर्म आसुरी वश जाता म्हूण सांगताची आनी अशुभ फल मेळटा म्हणून अनर्चिते वास्तुदेव कृतम कर्मासुरम भवेत आसुरी कर्म जाता तें अन्य कसलें म्हळ्यार ताका पूज करनातले देव ताका थंय दुखून उठान वस म्हणटकय तो परमात्माला आज्ञे थंय दुखून उठान वतकय तेदना सर्व देवते त्या जागे यजमान कोण आस ताका शाप दिताची म्हूण तशी यावत भूमी स्थिरालोके तावद वास्तू असुर स्मृत म्हूण सांगून केला बांतू सांगताची जाल्यार वास्तू असुरू न्हय म्हूण सांगून प्रहल्लादू बली बाण हांणी पुरे असुर जातीन जाल्यार रहितासुर म्हणटा तांकां म्हळ्यार तांणी गुणांच्या अंगची तशीची वास्तुपुरुशूय म्हूण म्हणटाची तो आतां जन्म आयली कुडले बलिचक्रवर्तीन तागेले बलाचे दर्पान देवलोक आक्रमण केल्लें जाल्यार बलीक संहार केल्वे वरलेले असुरा संहार केला म्हणके देवान संहार केल्वे ना बली तागेले भक्तूची ताजे खातीर बली पाताळा लकयले थंय त्या लोकाचें अधिपत्य ताका दिल्लें वामन अवतार जावन येवन तशीची वास्तू असुरू न्हय तो वास्तू पुरुश ताकाय भुंयचे अधिपती जावन केला समस्त वास्तूक अधिपती जावन केला आनी तागेल्या आंगांत चतुर्मुख ब्रह्मादी सर्व देवते आसची म्हूण म्हणटाची तशी ताचे खातीर रामान लक्ष्मणाक वास्तुशमन करी म्हळ्यार थंय रामानाची वास्तू पूजा करून दाखयला म्हणटना आमी पुराय जनान हे कसले केले म्हण जाल्यार वास्तूले एक वास्तू शांती म्हणून कोरकाम तशी वास्तुपुरुशाले आराधना करून मागीर ताका बली वैश्वदेव सकट जाल्ली नंतर थंय त्या पर्ण कुटिरांत रामनी राबल्यांची बारी संतोशार आसताची थंय तांणी संतोशार आसा जाल्यार हांगा गुहू सुमंत्रू तांकां रामान वापस वचचें म्हणान भारी दुख भोगतर आसाची ओट्टू बैसून रामाल विशयी लक्ष्मणाल विशयी पुरे उलयताची आनी आमगेलो राम थंय कसो करतलो की म्हणून उलयता परस्पर मागीर रामू गंगेचे तेकडचे तीर पावनश्च पुरो म्हळ्यार एक वेळ जाता पळय त्या वेळाक सुमंत्रू बारी दुखार्थ जावन अरमने चमकला हांगा रामू भरद्वाजाला आश्रमाक चमकला थंय भरद्वाजाला आश्रमाक ताणें सत्कार केल्ले प्रयागांत ते भरद्वाजाला आश्रम थंय दुखून चित्रकूट पर्वताल वरी पर्यंत प्रयाण करून थंय एक पर्णकुटी बांदून तांणी राबलींची म्हणलेले विशय सुमंत्राक गुहाले गुप्तचार वचून सांगताचे
तशी मागिरी सुमंत्र गुहाला सांगता त्यांनी एक पर्ण कुटीराने बांधून राबली म्हणा आणि राम थंय राबचे आलोचन केला दिसता. आम्ही हांग कसं करचें आनी हांग कसं करचें अयोध्ये वचून तागेले विशय सांगना रामाले म्हूण बारी दुख्खान गुहाले की तो अनुमती घेता आनी अयोध्येक वता तो. जालें तितले शीघ्राति शीघ्र अयोध्ये वचून पावला सुमंत्र पळयतरस निशब्द जावन रामान वचून 3 दीस जल्ला जाल्यार आनीकी अयोध्या नगरी निशब्द जावन दुख्खची पुरे कडेन म्हण ताका दिसतकय राम ना म्हणले कुडले सगळेची नगरवासी जनान जीव चवकाण घेतले कसले जीव केले दुःख जाल्ला तांकां बरीची निशब्द निर्जन शून्य जावन दिसतरस अयोध्या नगरी कसं जाल्ला वगी वतकय नगरद्वारा दुखून भितर प्रयाण करून ಸ್ವಲ್ಪ दूर वचका जाल्यार रे 100 गटल्यान 1000 गटल्यान जन धांवन येयल्यांचे सुमंत्राल रथ येयलो म्हूण सांगून खंय राम खंय आमगेलो राम खंय म्हणटना तो सांगता गंगा तिरारी थंय मात रामाल ओटो चमकलो मागीर रामान म्हाका आज्ञा दिवन आनी तूं गांवां वचुका अयोध्या पट्टणा वचुका म्हूण तो मुखार चमकलो हांव वापस येवूका जाल्यार ताणें आज्ञा दितरी अयो राम गंगे दांटून चमकलो म्हूण जाल्यार आनी आमकां राम केन्ना पळोवच्या मेळच्याक तांणी पुरे कितले रडता म्हणना रामू ना आनी आमगेलें जीवन कसलें आमकां कसलें रक्षणय ना जाता कितकी आमगेलें जीवन पाड जाता कितकी म्हूण सांगून मागीर ಸ್ವಲ್ಪ जन सांगतात की अरमनेन तूं कसं चांग काम जाता न्हय थंय कसल काम जाता थंय राबून पुराय वेव्हार त्या कामाचे सर्व विशय पळोवन घेवचे रामाक आनी आमी केन्ना पळोवचे की म्हूण सांगून मागीर केलवच्यान सांगता की कोणाक कसल चांग म्हूण म्हणलें ताका गोत आशिल्लें कोणाक कसल वायट म्हूण म्हणलें ताका गोत आशिल्लें सर्व आमकां प्रजा जनांक बापूसी पळयत आशिल्लो तसल रामाक आमी केदन पळोवच्याक न्ही म्हूण हे राम येनी म्हूण सुमंत्रान सांगले कुडले तांगेले घरा विशय पावलो बैल मनशान रोड सुरू केले सुमंत्राक भारी बेजार जातकय लज्ज जातकय ताका रामा आप्पोन घेना ना श्याम आयला हें बैल मनशें हें दारलें पळय म्हाका कितलें श्रापिता की म्हणून लज्जीन तो दशरथाला अरमने भितर वग्गी येवन पावता अरमने देवला रथार दुखून आनी ते 7 जगल म्हणटाची 1000 म्हणटा कन्नडान ते 7 दांटून वता हांगा दिल्या सप्त कक्ष्या सप्त अभिचक्राम म्हळ्यार 7 कक्षा म्हळ्यार कूड म्हणत जाल्यार कूड म्हळ्यार एककुडा दुखून थंय चमकल तें प्रायवेट जालें तशें न्ही हें एक जगली दुखून आनीक हॉल दुखून आनीक हॉल अशी 7 हें अंतर जावन तो दशरथाले एक अंतपुराक तो वचून पावता त्या वेळाक सुमंत्रान एकल्यान येयले विशय सगळे अयोध्या नगरी कळ्ळे जन पुरे भारी दुख्खान हाकार करतरसची बैल मनशी रडतरसची थंय दशरथाले राणयो हांगा सगळे वपास रामान चमकल ते दीस कशी दुख्खीत जावन रडतरशिल्ली तशी हांगा दुख्खीत जावन रडतरसची कसले म्हूण तांणी तांगेले अरमने उपरेगीर वचून पळयतना तांकां कळ्ळें रामू येनिकय सुमंत्र मात रयला वापस हांनी रोडूक शुरू केलें तांणी थंय उलयतरस की सुमंत्र एकलोची सुमंत्र रामा लोटो चमकल रामा आप्पोन हाडता म्हूण एकलो येयला आनी वापस कौसल्ये सुमंत्र रामा घेवन येतलो म्हूण संतोशार आसत कशी चैसून घेतली सुमंत्र एकलो येयलो आनी राम येयना कितकी वापस कौसल्यन कितले रोडस की असल पुरे दुख्ख तांणी राणी मासाचे अंतपुराचे तागेले बायलो दशरथालो तांणी उलयतरसची हें आयकता सुमंत्र कसं करचें म्हूण कळनाशें ताकाय दुख्ख दितरस दशरथाक कशें सांगचें दशरथाक कशें एदुरूचें दशरथाले हांव रामा वापस घेवन येता म्हणून दशरथान लेखला कैकी येद्रा कसले उलयना चप्रो जाल्यार हांव कशी पुणी रामा वापसान हाडटा म्हूण दशरथान लेखला जाल्यार आतां कशी करचें म्हूण सांगून तो भितर येता दशरथा पळयता निस्तेज जावन बसला दशरथाल तोंडार फुडले हरुश ना म्हणटार जाल्यार वृद्धाप्यान भारी चंदूर आयतो जाल्यार तागेले तोंडार हरुश ना कसले एक तेज ना भारी निस्तेज जाला दुख्खीत जाला मलीन जाला तागेले तोंड थंय भारी 2-3 दीस भितर भाग्गून
पुरो जावन गेल्या वरी दिसतं रस तसल रायाक सुमंत्र पळिता रायाला वत्ता अभिवादन करता रामान कसं सांगला यथावत पुराय सांगता राय मौन जावन ऐकला दुःख तक्का ताके मना दुःख मान नाही बुद्धी भ्रमण जल्ल्यावरी जल तका मूर्छित जल्लो सगळी अंतपुरांत गल्लाटो रायू पडलो म्हण कौसल्या आणि सुमित्रा दोग जण येऊन दशरथा उभारून मांचार बसयताची आणि सांगताची पळय वनमासा चमकलेल रामाल कसकी संदेश ते सुमंत्रान हाडला नव्हे तू ऐकू का नव तागेल्यागी कसं म्हण निमगो का नव्हे नक एक ये अकृत्य तुवे कोरनो जला नव्हे आत्ता कसले तू चुकोन घेतरस उठा कसं करत रामू कश्यस इत्ते ताण कसले आमकां संदेश दिला बे निमगी न्हू तर तू दुःख करून बैसला रे जावन गेलेलं कामा कसले करू जेतवे तुवें न्हू ताका पेटयलेले म्हूण म्हणटरस आनी म्हणटा खंय तूं आत्ताय कैकेयीक भितर वे जावो राम कश्यस ताणें म्हाका कसले संदेश दिला वे तो सवक्यार वचून पावला वे वनाक कसलेय निमगिना आत्ताय तुका कैकेयील भंय मे रामाल विशय विचार सुचाक कैकेयी नान मंगा सुमंत्राले कसं जला म्हूण निमगी म्हूण सांगून कौसल्य महारायाक म्हळ्यार दशरथा सांगता जाल्यार मस्त दुःख जावन तीच एक पंत नेलार मूर्छित जावन पडता अंचाण दशरथी मूर्छित जला कौसल्ये अर्थमूर्छा स्थितीरी रडतकी ती समजकी ना की कोणाकही कळना ते सर्व स्त्रियो होड 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 स्वरारी रोधन करताची त्या वेळाक सगळे नगरांत ओपास कशे रामान वतन रोधन केलेल की तशीची सगळे नगरांत जन रोधन करत रस त्या वेळार दशरथ कशी पुणी तरी उठान बैसून सुमंत्राले निमगिता कसं जाल्ले राम कशी असं काही चमकलो तो ह्या पुरे विशय निमगिता रस खंयचे रुकाबंदा निदलवे सुमंत्रा ताका खावच्या कसले मेळ्ळा की ना वनमासाचे दुःख ताका हांव दिल्ली न्हय राजकुमार जावन संतोष भोगोवका आशिल्ले हंसतुलिका तलपार न्हिदोका आशिल्ले म्हणटान मेगेल राम अनाथशी खाली नेलारी पल्ल्याचे अंतूळ करून ताजेर न्हिदत रसवे दुःख भोगत रसवे कसले रामू वनविहारा चमकलो म्हूण गेले रे सर्व चतुरंग सैन्य तागेले म्हाका वत तशिले आजी राम वना मासा चमकला कोणेय नाच न्हय तसले ते ह्या रितीरी राम थंय कशें राबलो म्हूण राम लक्ष्मण सीते ते क्रूर मृग सुचरान्नांत राबल्यांचे वेजेवो ते सीतेक पाय्या खाली पाय्यार चमकून वचून तिके कितले पाय्या दुखली की तुमची धन्य रे सुमंत्रा मिगेल चेडू अरण्या वचून पाविले तूं मान पळयलें हांव पळयनी तशी म्हाका हांव कसलेय प्रयोजनांतल्या बरी जाल्लें तशी तो सांगतरच कसं न्ही म्हूण म्हळ्यार दशरथ वनांतं प्रविशन्तौ ताव अश्विनाव विव मंदर पर्वतांतू अश्विनी देवते आयल्यावरी वनांत रामलक्ष्मणान प्रवेश केले म्हूण अश्विनी देवते म्हळ्यार देवतेंक गेले वैद्य तांणी दोगचन मंदर पर्वत क्षीरसमुद्रा मथनान अमृत मळलेले उत्पादन केले पळय ते इति खातीर मंदर पर्वत क्षीरसमुद्रांत घालून ते मथन केल्लें म्हळ्यार सर्व गिडमुलिका त्या मंदर पर्वतांत आशिल्ले त्या गिडमुलक पुरे हाडून क्षीरसमुद्राक घालून मथन करतनाची त्या क्षीरसमुद्र दुद्दावट मेळतना वाथ जाता कशी आयुर्वेदांत कसले वखद करतना दुद्दाना चड करची पळय तशी थंय क्षिप्त्वा क्षीरोददौ सर्वा विरुत तृणलतौषधी ही म्हूण सांगून भागवतांत सांगन तशी ते सर्व गिडमुलिके हाडलेले कोणे म्हळ्यार ते अश्विनी देवतेन म्हणटाची त्या गिडमुलीक हाडून क्षीरसमुद्रा घालचे खातीर तांणी कितले की काळ थंय मंदर पर्वतांत प्रवेश करून थंय राबिलीच खंय तशी आतां तांकां ते रामलक्ष्मण दोग जण वटू वतना त्यांनी जवळ अशी दिसताची पळय तशी ताका वाल्मिकीन होल सिलेले आसच्या पुरो तशी थंय सुमंत्रा लेगी दशरथ निमगिता रामान कसले सांगले तुका लक्ष्मणान कसले सांगले सीती कशी तीन कसा म्हणलें
ते दना आनी म्हणटकी रामू कशी थंय 3 दीस तूं रामा वटो आशिल्लो न्हय कशी बैसून आशिल्लो कशी न्हिदून आशिल्लो कशी जेवलो कसो केल्लें पुरे सांग म्हळ्यार रामाले सर्व वृत्तांत सांग म्हणून असितम शयितम भुक्तम सुत रामस्य कीर्तया तागेलें जेवण खाण न्हीद भूक पुरे सांग म्हाका म्हळ्यार पुरे विशय म्हाका सांगका कित्याक म्हळ्यार रामाल विशय आयकुनूच जिविष्यामी अहम येतेन ययातिरिव साधुशो हांव रामाल विशय आयकून मंचुका शिवाय आनी विंगड कसलेय जायना म्हूण सांगून तो सांगता तशीच म्हळ्यार ययातील विशय कसले सांगले ही काणी तुमकां पुरे जना गोत्तस शुक्राचार्याले शाप ययातीक मेळटा तो मंथार जाता त्या वेळार शुक्राचार्याले गिताण मागतना तो सांगता तुगेलें मंतारपण खंयचे एक पुत्ता दी आनी तूं यमन म्हणतो जत तेदना म्हूण तेदन खंयचे पूत ते मंतारपण घेवचें आयकना जाल्यार पुरू म्हळालो पूत मंतारपण घेता तें मंतारपण घेवन तागेले यमन बापसो दिता कितली काळ वापस सर्व विशय सुख अनुभव करता कितले अनुभव केल्यार हें पुरो जेवची विशय न्हयची न्हय म्हूण ताकाची ययातिकची मना वता तशें तो कसो करता तागेले पुरूक तागेले यव्वन वापस दिता आनी तागेलें मंतारपण वापस घेवन रान्ना वता रान्ना वचून परमात्माले ध्यान करता पळय तेदना ताका मोक्ष मेळटा म्हणस तशी दशरथांत हांगा ययाती आनी दशरथा होलसेल कसल्याक म्हळ्यार दशरथूय तेंचे अर्थार सांगता हांव रामाल विशय आयकून रामाल ध्यान करूनच जिवनांत मुक्ती पावता म्हणून सांगून सांगता तो तशी दशरथांचो मंत्र आले निमगेर राम कसो करता आशिल्लो कशें न्हिदल्लो कशें खाल्लें कसलें इत्तें निमगेतना सुमंत्र रायाला सांगता रामान तुका सांग म्हूण सांगून ಸ್ವಲ್ಪ वचन सांगला तें तुका सांगता रामान म्हणला सुरवेक हांव अन्नाक अभिवादन केलां म्हूण सांग आनी पुरे अवसूंक कौसल्या सुमित्रे समीत सर्व अवसूंकय हांव यथा योग्य अभिवादन केलां म्हूण सांग आनी कौसल्यक सांग धर्माचरण कोरका आरोग्य लायक करून राखून घेवका तुका अभिवादन केलां हे विशय सांगून रामान म्हण आनी अन्नाक कसलेय उलयना नशी कसलेय मन दुखयना नशी आनूची तिका पती देव तो आनूच तिका देव म्हूण सांगून पती परमेश्वर म्हूण सांगून धर्म पालन करी म्हण पत्नी धर्म म्हूण आसा तेवेळी पालन करी म्हण आनी अग्निहोत्र जतरस कालकालाक अग्निशालेन तूं अग्नीला आराधन जतरस म्हूण सांग आनी कसलें म्हूण म्हळ्यार कैकेयीन म्हाका दूख दिल्लें म्हळ्यार कारणाक कैकेयीक कसलेची व्यंगी जावन उलोवचें मन दुखचें तशी उलोवचें करूं नज म्हूण भरताक रामाल इतलेची म्हळ्यार म्हाका कशी आम्मा प्रिती करता आशिल्ली भरताकय तशीची प्रीती कोरका म्हूण सांग मात्र न्हय भरतू राय जाता भरतू पूत प्रयन सानू कसो जाल्यार रायाक रायो तो कितलेय प्रयन सानू जाल्यार ताका दिवची गौरव दिवका तशें कसले ते विसरूनच भरताकय गौरव दिवका म्हूण सांगून सांग भरता लागीं सांग रामान तुगेले योगक्षेम निमगेला म्हूण सांगून आनी सर्व अवसुलान तूं एकलेक समान जावन चोलका म्हणून अन्नाले सांगका भरता लागीं सांगका म्हणून सांगता रस्तो तशी आनी रायाक आतां म्हळ्यार दशरथाक राज्यभार करूं जायना ताका राज्यभार करूं जायना म्हणलें कुडलें ताणें तुका युवराज पट्टाभिषेक केले कुडलें तागेले अधिकार तांडून घेवन तूं अधिकार वयसून घेवचे नाका भरता राम देवाले म्हळ्यार दशरथाले आज्ञाची सर्व जगत्यांत म्हळ्यार अयोध्येंत दशरथाला आज्ञाची सुप्रीम म्हणटा पळय म्हळ्यार तेंचे श्रेश्ठ त्या रितीरी आसूं का तुवें दशरथान आस तितले काळ तूं युवराज जावन वचका शिवाय राय जेवचें नज म्हूण सांगून भरताले सांग म्हूण सांगला म्हणटा तो सुमंत्र आनी सांगता मिगेल आम्मा भरताक सांगता मिगेल आम्मा कौसल्यकय तागेला आम्मा कैकेयीली इतलेची मर्याद दिवन पळोवका म्हूण सांगून सुमंत्र ह्या पुराय सांगता त्या वेळाक आनी सांगतकय इतली सांगता रामा दुखू उकून येयलें धराकर दोळे ताणें घाल्ले जाल्यार लक्ष्मण मात्र भारी कोपान आशिल्लो तो आत्ताय तशी निमगीत दशरथान रामान कसो चुकी केला म्हूण सांगून ताका रान्ना पेटयला तशी तुच्छ जावन आशिल्ली ती कैकेयी स्त्री म्हणून अपमान जाता तिका स्त्री म्हूण म्हळ्यार स्त्रियांक अपमान जाता तसल स्त्रीले
एक उतर ऐकून अधर्म केलेले रायानं तागेल निमते आमकां मस्त कश्ट जाल्ले म्हणून सांगा म्हूण लक्ष्मणान म्हणले. राया कैकेयीक राज्य आस आशिल्लें आपणान तिका वर दिला म्हूण सांगून म्हूण रामाक रानां धांवडायल पळय ते दुश्कार्याची म्हळ्यार पक्कन तागेल्या लक्ष्मणाल रीती कशी म्हळ्यार राज्याची आशी कैकेयीक आसल्या रे दशरथान तिका शिक्षा दिवच्यानच दिशिल्ले इतेक म्हळ्यार बामण जावन आशिल्ल्याक बायले आळसूचे अधिकार आस हांव तिका उत्तर दिला म्हणून तिका राज्य दिवच्याक थंय त्या उतरांत ताणें त्यादन राज्य दित म्हूण म्हणलां ना न्हय तिणें मोसान आतां निमगेलें म्हाका राज्य दिवका भरताक पट्टाभिषेक कोरका म्हूण त्या वेळार हें एक जायना तूं विंगड कसले निमगे म्हणत आशिल्लें न्हय म्हूण असल पुरे एक लक्ष्मणाले वाद रामाक वनवास जाला न्हय म्हूण म्हणलेलें लक्ष्मणा दुख्ख जाल्यार कसं जाय जाल्यार निमकी म्हणून दोनी वर एक वर निमगी म्हूण म्हणलेलें आनी वापस विंगड निमगी म्हूण सांगच्याक ना विंगड वर कसलें निमगे म्हूण सांगता आसलें ना तशी निजावन रामाक गोतस लक्ष्मणाकय गोतस दैव प्रेरणेन हें दैवेचें समजावन अशें पुरय जाल्लां जाल्यार तो लक्ष्मण सांगता की दैवेचें न जाल्लां म्हूण जाल्यार रामाक पट्टाभिषेक करना म्हूण आशिल्लो शिवनवासाचे परित्याग करचे अगत्य आशिल्लें निरपराधी नव्हतो तांथी मलगडपूत दशरथाला मलगडपूत ताकोणी ताक परित्याग करता सम्य दशरथान केलेलें म्हूण सांगून लक्ष्मण निमगिता आनी लक्ष्मणान सुमंत्राले कसं सांगला दशरथाले सुमंत्र कसं सांगता म्हळ्यार पायचे दिसा पळया आमी आजी सांगेले सर्व परमात्माले गुरुमुख्य प्राणाल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.